श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला, नवरात्र सुरू झालेलं आहे. 2 दिवस झालेले आहेत, म्हणजे दुसरा दिवस आहे. काल एक झालेला आहे. काल एक माळ पडलेली आहे आणि आज एक माळ. कालची माळ तर नागिलीच्या पानाची असते, सगळीकडे तीच असते, फुलाची नसतेच. पहिली माळ जी असते ना पानाची असते. आणि देव सुद्धा काल नाही का पानावर फुलावर ठेवतात. देवाला आता हलवीत नाहीत. आमच्या इकडे तर 9 दिवस देवाला कोणीच हलवीत नाहीत, कारण देवी मने होमाला बसलेली असते, त्यामुळं देव हलवीत नाहीत. तर देवाला पानावर बसवलेलं आहे आणि नागिलीच्या पानाची माळ घातलेली आहे. आणि आजची माळ घातलेली आहे पारिजातकाच्या फुलाची. कालचा नैवेद्य होता तुपाचा, आजचा नैवेद्य आहे साखरेचा. आरती वगैरे झालेली आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तरी म्हणलं आता आपण आपला अध्याय घेऊया. आज 28वा अध्याय आहे. तर अध्यायचं वाचन थोडंसं लेट व्हायला लागले, कारण की आता हे सणासुदीचे काम असतात ना, त्याने वेळ भेटत नाही. चला 28वा अध्याय घेऊया, नंतर गप्पा करूया. तर काल नाही का पूजा आरती झाल्याच्या नंतर एक बाई आली, ती केस विकणारी बाई असती ना, ती आली. मग ती म्हणली मी तुम्हाला हे देते ते देते केसावर. तर मी तिला माझ्याकडे केस नव्हते, थोडेसे होते, दाखवले. तर ती म्हणली एवढ्या केस येत नाही. मी म्हणलं जाऊ दे म्हणलं. मग ती म्हणली मला काहीतरी खायला द्या. मग तिला मी खायला दिलं आणि पाठवलं तिला. मग खायला दिलं बरं का, असं नाही पाठवलं, खायला देऊन पाठवलं. हे 28वा. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री पाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभ्यो नमः. पतित कुलात जन्माला आलेल्या त्या मनुष्याने श्री नरसिंह सरस्वती स्वामींना आपल्या मागील जन्माची माहिती विचारली. स्वामी म्हणाले, पाप पुण्याप्रमाणे मनुष्याला आपले भोग भोगावेच लागतात. तू मागील जन्मी ब्राह्मण कुळात जन्मू नये, आई वडील व गुरुची सेवा केली नाहीस, त्याचा अपमान व धर्माचे आचरण केले म्हणून तू मातंग कुळात जन्माला आला. तू भीमा अमरजा संगमावर महिनाभर राहून नित्य नियमाने उपासना कर, चांगले वाघ, लोकांची सेवा कर, तुझे पाप नाहीसे होऊन तुला पुढे चांगला जन्म मिळेल असे सांगितले. एखाद्या माणसाच्या हातून पाप घडले असेल तर त्याला त्याचा पश्चाताप होणे महत्वाचे आहे. त्याने देवाजवळ शरण जाऊन माफी मागावी, प्रार्थना करावी, ईश्वराच्या नामाने अंतःकरण शुद्ध करावे, देवी देवताचे दर्शन घ्यावे, शक्य असल्यास दान धर्म करावा, लोकांची सेवा करावी. अशा प्रकारच्या वागण्याने पापातून मुक्ती मिळते. तो पतित स्वतः ब्राह्मण समजू लागला. त्याची पत्नी व मुले त्याला घेण्यास आली तेव्हा त्याने जाण्यास नकार दिला. तो गुरूंना म्हणाला, मी ब्राह्मण आहे, मला घरी जायला सांगू नका. गुरुंनी ओळखले की हा असा ऐकणार नाही. त्यांनी आपल्या शिशा करवी घागरभर पाणी आणून त्या पतिताच्या अंगावर ओतले. त्याच्या अंगाला लागलेली विभूती धुवून गेली व त्याला आपल्या जातीचे स्मरण झाले. तो मातंग असल्याची जाणीव झाली व तो आपल्या पत्नी मुलाबरोबर परत. श्री गुरुचरित्रातल्या 28व्या अध्यायाची कथा समाप्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जगदंबा माता की जय. आई आंबेचा उदो उदो. बरोबर का नाही? रेणुका माता की जय. कुलस्वामिनी माता की जय. चला, आजच्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला कळालंच असेल की पाप आणि पुण्य हे कोणालाच चुकलेले नाही. मागच्या जन्मीचं जर पाप असेल तर आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागतं, ते सुटणार नाही. मागच्या जन्मी केलेलं पाप असो पुण्य असो, त्याचे फळ आपल्याला या जन्मात तरी भोगावेच लागतात. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या आयडीला फॉलो करा, आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि हे व्हिडिओ मी चॅनलवरती आणि आयडीवरती सुद्धा, म्हणजे फेसबुक पेजवरती सुद्धा टाकत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणते आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा म्हणते, जेणेकरून आपली स्वामी सेवा छान अशी पसरली पाहिजे. स्वामीचेच व्हिडिओ असतात, दुसरे काही व्हिडिओ नसतात आपल्या चॅनलवरती पण आणि फेसबुक पेजवरती पण. बरोबर का नाही? तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करा. आणि जसं ह्या गुरुचरित्र पारायणामध्ये सांगत आहेत तशा पद्धतीने वागा, जीवनाची सार्थक करून घ्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या शरणाशी जा, जीवनाचं सोनं करून घ्या आपल्या. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ दुपार सर्वांना. सांगायचं राहिले, नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन कसे करायचे. तर एक छोटासा पाट ठेवायचा आहे, त्यावर लाल कपडा ठेवायचा आहे, सुपारी ठेवायची आहे, सुपारीची गणपती बाप्पा म्हणून पूजा करायची आहे मंत्र उच्चार करून. त्यानंतर जिथं कुठं देवी मांडलेली आहे तिथं देवीला कुंकुमार्चन करायचं आहे. देवीला अजिबात हलवायचं नाही. देवीच्या पायापासून तर मस्तकापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे. मस्तकापासून पायापर्यंत नाही, पायापासून मस्तकापर्यंत करायचं आहे. आणि ह्या बोटानं चिमूट चिमूट कुंकू वाहून 108 मंत्र जाप करायचा आहे.
मंत्र कोणताही असो, तुमच्या कुलदेवीचा म्हणा, रेणुका देवीचा म्हणा, दुर्गा देवीचा म्हणा, कोणताही मंत्र 108 वेळेस करायचा आहे. आणि श्री सुक्त जर मंत्र कोणता तुम्हाला आठवत नसेल तर श्री सुक्ताचं पठण करून सुद्धा करू शकता. फक्त 15 वेळेस करायचं आहे श्री सुक्त आणि 16 वेळेस आवर्तना करायची आहे. अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. कधी व कसे करायचे आहे नवरात्रीमध्ये? आज शुक्रवार आहे, आज शुक्रवारी सुद्धा करू शकता, अष्टमीच्या दिवशी सुद्धा करू शकता, किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी सुद्धा करू शकता. याचे फायदे तर या कुंकुमार्चनच्या कुंकामध्ये इतकी शक्ती असते, कारण त्या कुंकाची सिद्धी झालेली असते. जसं मंत्राची सिद्धी होते ना, तशीच कुंकाची पण सिद्धी होते. आणि कुंका आपण ज्यावेळेस कुंकुमार्चन करतो त्यावेळेस 108 मंत्राचा जाप करून करतो. त्यामुळे त्या कुंकामध्ये खूप ताकद येते. महत्वाच्या कामाला कुठं जात असाल, कोणतेही महत्वाचे कामं थोडंसं लावून जायचं आहे, तुमचे महत्वाचे कामं 100% होतात.